आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, आजची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण होती। मुंबई महापालिका आणि एकूणच महाविकास आघाडीतल्या समीकरणांच्या दृष्टीने काय काय ठरलं आजच्या बैठकीमध्ये? शरद पवारांचं नेमकं काय मत आहे, त्यांची काय भूमिका आहे? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस काँग्रेसचं शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळेस काँग्रेसच्या शिष्टमंडळाने स्पष्टपणे भूमिका मांडली होती की मनसे सोडून आम्ही जे विधानसभा लोकसभेला चित्र पाहायला मिळालं होतं तशा पद्धतीने आम्ही पुढे जायला तयार आहोत। म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, सपा असेल, असे वेगवेगळे घटक पक्ष घेऊन आपण सोबत जाऊयात, मात्र मनसे नको, अशा पद्धतीची त्यांची स्पष्टपणे भूमिका होती। आणि त्यानंतर शरद पवारांना म्हटलं होतं की आपली पक्षांतर्गत एक महत्त्वाची आमची बैठक पार पडेल आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ। आज मुंबईचे पदाधिकारी होते, यासोबतच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड होते, मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये एकमुखानं कुठेतरी शिवसेनेसोबत आपण युती संदर्भात चर्चा करायला हवी अशा पद्धतीचा एक निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाची कुठेतरी भूमिका स्पष्ट झाली असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये की आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा हा पक्ष करणार आहे। त्यामुळे आपोआपच ज्यावेळेस शरद पवार म्हणतात की भाजप सोडून आपण कुणासोबत ही युती करू, त्यावेळेस मनसे देखील त्या ठिकाणी येतो किंवा समाजवादी पक्ष देखील त्या ठिकाणी येतो। त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाची या दोन पक्षांसोबत आगामी काळात सोबत जायला हरकत नसणार आहे। फक्त भाजप सोडून इतर जे घटक पक्ष राहतील त्यांच्यासोबत आपण युती करूयात अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष हा ज्या पद्धतीने काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे त्याच्या कुठेतरी एक वेगळी भूमिका आपल्याला घेताना पाहायला मिळतोय। कदाचित आगामी काळात काँग्रेस सोबत ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस त्यांना देखील आपल्यासोबत घेण्यासंदर्भामध्ये चर्चा होऊ शकते, ही देखील एक शक्यता नाकारताना येत नाहीये। कारण महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार होते, त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर ज्यावेळेस त्यांची चर्चा होईल त्यावेळेस मनसे संदर्भात जो काँग्रेसचा राग आहे तो कुठेतरी दूर करण्यासंदर्भात ते चर्चा करतील, ही शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये। आज मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत आपण एकमुखानं कुठेतरी युती संदर्भात चर्चा केली पाहिजे असा निर्णय झाल्याची माहिती आपल्याला समोर येते। यासोबतच शरद पवारांनी जी भूमिका मांडली ती देखील स्पष्टपणे आहे की भाजप सोडून इतर घटक पक्ष यांच्यासोबत आपण युती करायला हरकत नाही। त्यामुळे लवकरच ज्यावेळेस काँग्रेसची बैठक होईल काँग्रेससोबत किंवा महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होईल त्यावेळेस स्पष्टपणे मनसे सोबतचा जो निर्णय आहे मनसेला सोबत घेण्यासंदर्भातला हा स्पष्ट होताना आपल्याला दिसणार आहे। लवकरच या संदर्भातल्या बैठका पार पडताना आपल्याला दिसतील। प्रज्ञा, निलेश, आताच्या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या ना तर थोडंसं मागे जायला होतं। 2019 मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत होती, शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेस काहीशी 2 पावलं मागे राहताना दिसत होती आणि मग हायकमांड, दिल्ली या सगळ्या गोष्टींचा यामध्ये संपर्क आला, त्यांचा से यामध्ये खूप महत्त्वाचा झाला। आता सध्या जो मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं जो पेच निर्माण झालेला आहे, काँग्रेसच्या हायकमांडचा किंवा दिल्लीचा या सगळ्यामध्ये किती हस्तक्षेप होऊ शकतो किंवा त्यांच्याशी काही संवाद साधला जाणार आहे का? प्रज्ञा, ज्यावेळेस प्रदेश पातळीवरची बैठक झाली होती त्यावेळेस एक महत्त्वाची घडामोड घडली होती। रमेश चेन्निथला त्या ठिकाणी होते आणि रमेश चेन्निथलांच्या समोरच कुठेतरी मनसे नको अशा पद्धतीचा एक सूर उमटल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र लोकसभेचा जर आपण विचार करायला गेला त्यावेळेस शिवसेनेच्या बाबतीत अशीच काँग्रेसची भूमिका होती आणि शेवटच्या क्षणी ज्यावेळेस शरद पवारांना मध्यस्थी केली होती त्यावेळेस मात्र एक वेगळं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता देखील अशाच पद्धतीचं एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही, कारण महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे सातत्यानं त्यांचं नाव समोर येतं आणि ज्यावेळेस वरिष्ठ पातळीवर चर्चा करायची असते त्यावेळेस शरद पवार जी आहेत ती भूमिका घेताना आपल्याला दिसत असतात। आता राखी जाधव देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी इनसाइड स्टोरी संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांचं या बैठकीमध्ये काय चर्चा झाली होती।